सुप्रीम कोर्टाचा शिंदे गटाला सर्वात मोठा दणका. राहुल नार्वेकरांचा तो निर्णय ठरणार डोकेदुखी. शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात दाखल केलेल्या अपात्रतेच्या याचिका विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी फेटाळून लावल्या. जून 2022 मध्ये प्रतिस्पर्धी गट उदयास आले तेव्हा त्यांच्याकडे विधानसभेत बहुमत आणि आमदारांचे बहुमत असल्यास आधारावर शिंदे हीच खरी शिवसेना असल्याचं विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी सांगितलं. शिंदे यांनी नियुक्त केलेल्या व्हीपलाही नार्वेकर यांनी व्हीप अधिकृत व्हीप म्हणून मान्यता दिली. शिवसेना पक्षाचे आणि शिंदे गटाच्या आमदारांनी व्हीप कोणतेही उल्लंघन केले नसल्याचे सांगितले. त्या निकालात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयाला आव्हान दिलं. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांवरील अपात्रतेची याचिका फेटाळण्याच्या राहुल नार्वेकरांच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील इतर आमदारांना नोटीस बजावली आहे. शिवसेनेच्या आमदारांना 10व्या अनुसूचीनुसार अपात्र ठरवण्यास महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी नकार दिला होता. यावर शिवसेना उद्धव ठाकरे गटात दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज नोटीस बजावली आहे. भारताचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती जे.बी. पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर आज ठाकरे गटाच्या याचिकावर सुनावणी झाली. 2 आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश शिंदे गटाला सांगण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आज वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. विधानसभा अध्यक्षांच्या निकालामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे उल्लंघन होत आहे आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी करावी असं त्यांनी म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाने सुनावणी करावी की कलम 226 अंतर्गत हायकोर्टाने असं मुख्य न्यायाधीशांनी विचारले असता हे प्रकरण उच्च न्यायालयात पाठवल्यास निकालाला विलंब होण्याची भीती सिब्बल यांनी व्यक्त केली आहे. याबद्दल तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. एकनाथ शिंदेसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. याबद्दल तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा सपोर्ट उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.